कॅप्टन अशोक खरात नावाचा भोंदू बाबा, ज्याचा भंडाफोड कालपासून सातत्यानं मीडियावर केला गेलेला आहे आणि ज्याच्या अश्लील व्हिडिओ क्लिप्समुळं 58 व्हिडिओ क्लिप्स ज्या पेन ड्राईव्ह मध्ये पोलिसांनी छापेमारीत हस्तगत केल्या, त्याच्यामुळे महाराष्ट्राचं वातावरण ढवळून निघालेलं आहे. आणि हा कॅप्टन खरात हा काही साधा सुद्धा भामटा नाही, तर हा भामटा अघोरी कृत्य करत होता. महिलांना नशेचे अंमली पदार्थ देऊन त्यांच्यावर अत्याचार करत असल्याची फिर्याद आणि तक्रार दिली गेली. त्यावर हे सगळं त्याला पकडलं गेलं, पोलिसांना यश आलं. पण या बाबतचा भक्त संप्रदाय राजकीय बॉलिवूड पर्यंत मोठा आहे असं कळतंय. त्याच्यामुळे एक फोटो मी पण ट्विट केलाय की व्हीएसआर व्हेंचरच्या अधिकाऱ्यांसोबत किंवा व्हीएसआरच्या पायलट सोबत तो व्हीएसआर विमानाच्या समोर उभा आहे. आणि काही दिवसांपूर्वी सहयोग सोसायटी बारामती आणि देवगिरी बंगल्याच्या समोर जादूटोण्यासारखा एक अघोरी प्रकार करण्याचा काही प्रयत्न केला. तर रुपाली ठोंबरे पाटलांची भावना जरी सरळ असली, पण त्यामागचा उद्देश समजून घ्या. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कायदा या महाराष्ट्रात लागू आहे, त्यामुळे अघोरी पूजा परंपरा ज्या काही केल्या जातात त्यावर आमच्या थोतांडावर अजिबात विश्वास नाही, किंवा दादा सुद्धा तसं थोतांडावर विश्वास करणाऱ्यांपैकी अजिबात नव्हते. पण हा जो काही प्रयोग झाला, हा या कॅप्टन अशोक खराताच्या सांगण्यावरून झाला का? आणि जर केला असेल तर कोणी केला असेल? कोण त्या दादांच्या जीवावर उठलं होतं? म्हणजे कॅप्टन अशोक खरात याचा धागा जर त्या पूजा विधीपर्यंत जात असेल, अघोरी पूजापर्यंत, आणि त्यानंतर तो धागा जर व्हीएसआरच्या मालकापर्यंत जात असेल, तर दादांच्या घातपात प्रकरणात या बाबाचा हात असल्याचा संशय अजून बळावतो. त्यामुळे जी काही चौकशी समिती आता सरकारने एसआयटी नेमलेली आहे, त्या एसआयटीच्या अंतर्गत त्या बाबाचं आज कारतूस जप्त केलं, बंदूक जप्त केले, पेन ड्राईव्ह जप्त केले, फार्म हाऊसवर छापे पडले. बरंच काहीतरी निघणार. पण अजितदादांच्या विमान अपघाताच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्या बाबाचा तपास झाला पाहिजे.